यंदा सुरुवातीपासूनच मराठवाड्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे आता फळबागा घेणारे शेतकरी जे आहे ते आता संकटात सापडताना पाहायला मिळत आहे। नुकताच आता मार्च महिना जो आहे तो उजाडलेला आहे आणि मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांचे पाण्याने आता तळ गाठले आहे। विहिरी असेल, शेततळे असेल, आता पाण्याविना कोरडी ठाक पडल्याची पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, या दोन जिल्ह्यांमध्ये मोसंबीचं सर्वाधिक पीक घेतलं जातं। त्याचबरोबर पपई असेल, डाळिंब असेल, या फळबागा देखील घेतल्या जात्या। मात्र आता त्या फळबागा 4 महिने वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धडपड निर्माण झाल्याची पाहायला मिळत आहे। अनेक भागातील शेतकरी आता ऊसाचा पाचट, तुरीचा भुस्सा हे वापरून आता फळबागा वाचवण्यासाठी धडपड करताना पाहायला मिळत आहे। त्याचं आच्छादन करून शेतकरी आता पाण्याची कमतरता जी कमतरता भासवत आहे ती कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो शेतकरी करत आहे। मात्र आता एकरी देखील आता पाहिलं तर 10 ते 15,000 रुपये खर्च जो आहे तो शेतकऱ्यांना लागत आहे आणि अजून 4 महिने जे आहे ते कडक उन्हाळ्याचे जायचे आहे। त्यामुळे आता सरकारने आता शेतकऱ्यांना पाण्यासाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यातून होत आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।